आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऐक ना रुद्र, हा नक्की समर आहे ना? तू कन्फर्म आहेस? अरे म्हणजे लहानपणापासून ओळखतो मी त्याला, भाऊ आहे तो माझा. तू नाही ओळखत त्याला? अरे मी ओळखतो म्हणून तर विचारतोय ना. लहानपणी आपण ज्याला ओळखत होतो तो हा नाहीये. लहानपणी कसला शेळपट होता माहितीये ना? कसा बदलला असेल हा? म्हणजे मोठे झाल्यावर सगळेच बदलतात, आपण नाही का बदललो? अरे पण तो काहीचाही बदललाय. काय केलं असेल त्याने? लहान मुलांसारखे प्रश्न नको विचार, मला काय माहित. अरे हो ते आहेच. तुला माहिती असतं तर तू पण. मी पण काय नाही म्हणजे तू पण कन्फर्म नसतास ना. जाऊ दे. मी काय म्हणतो रुद्र, समर आता एवढा स्मार्ट झालाय, म्हणजे एकदम हिरो सारखा दिसतोय. पण मला जेवढं आठवतंय तो आधी एवढा चांगला नव्हता. आता जरा जास्तच चांगला वागतोय, असं नाही वाटत आहे तुला? ठीक आहे, माणसं बदलतात. तू आल्यापासून त्याच्याच बद्दल काय बोलतोय? तो काय खरा हिरो नाही. पण हिरोपेक्षा कमी पण नाहीये ना. काय केलं असेल राव त्याने? मी विचारू का त्याला? मग मी पण ट्राय करतो, म्हणजे मीही हिरो दिसेन. मी हिरो आणि गौरीची. ए काय जमिनीवर जरा काय बोलतोय रुद्र? रोहित, बरं झालं ना समर आला ते. ऍक्च्युली त्याच्याशी बोलून माझा कॉन्फिडन्सच वाढलाय. काय केलं असं त्याने? जस्ट इमॅजिन, जर आपल्या अगरबत्तींच्या बिझनेसमध्ये त्यांनी लक्ष घातलं तर आपला बिझनेस इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतो. आणखी काय हवंय? आणि मला खात्री आहे त्याच्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट्स असतील. पर्सनॅलिटी बघ कसली आहे त्याची. एक मिनिट. पर्सनॅलिटी आणि कॉन्टॅक्टचा काय संबंध? एक मिनिट. कॉन्टॅक्ट झाले? घाबरे. रोहित, काय झालं? कोणाचा मेसेज? सोहाचा. काय म्हणते? डिवोर्स पेपर्सवर साईन केली की नाही ते विचारते. रोहित, तू काळजी नको करू, आपण सगळं सॉर्ट आउट करू. होईल सगळ्यांनी. ज्या पद्धतीने समर हा बिझनेस बघतोय ना, जर त्या पद्धतीने सगळं रन झालं ना तर आपण इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतो. आणि हे सगळं बघून सुहा येईलच ना. हो ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. समर. समर, तू मला मदत करणार आहेस की प्रॉब्लेम वाढवणार आहेस? काय झालं? काय केलं मी? काय केलं मी? त्या फालतू गौरी आणि चंदूला का घरातल्यांबरोबर जेवायला बसवलंस तू? या घरातल्यांनी आधीच डोक्यावर चढून ठेवलंय तिला आणि तू कौतुक करतोयस? अगं तुझंच काम करतोय ना मी. आता मला काय करायचंय? I was just helping you. हेल्प? यशी, हे जे कौतुक करतोयस ना, ती मागात पडेल ना तुला. तू ओळखत नाहीस तिला, गुंडाळून ठेवेल ती. आणि तुला मी माहित नाहीये. मला नाही कोणी गंडवू शकत. आणि ती तर एक साधी मोलकरीण आहे. तिला कसं कंट्रोल करायचं ना कळलंय मला. हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तुझा, ते तू चिल कर ना यार. चिल. श्वास घे, मोठा श्वास. माझा प्लॅन वर्क होतोय. आता प्लॅन ए झालाय, आता प्लॅन बी. मिशन बी.
म्हणजे बिट्टी आणि बिझनेस. अरे मी पळणार आहे का? मला का रेडी म्हणते? तू रेडी आहे का? हो मी रेडी. रेडी आहे ना? पळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, चांगला चान्स आहे. 16 17 18 19 20 21 थांबा थांबा थांबा. मी कुठे होतो? हा 61 62 63 64 65 66 67 68 69 70. बिट्टी बापरे, एवढा वेळ? अगं 70 झाले 70. अजून जोरात पळावं लागेल ना तुला. नीट मोजली का चंदू शेठ की विसरलात? बिट्टी मी विसरत नाही. म्हणजे नक्कीच विसरलात. अरे पण ती का पळते चंदू शेठ? समर काका, आमच्या शाळेत ना धावण्याची स्पर्धा आहे. धावण्याची स्पर्धा आहे? हो, आमच्या शाळेत स्पर्धेसाठी खूप शाळेतली मुलं येणार आहेत आणि आमच्या शाळेने मला निवडलंय धावण्यासाठी. क्या बात है. आणि बिट्टीने मला निवडलंय मोजायला. वेळ. चंदू शेठ मोजायला निवडलंय, विसरायला नाही. हे बिट्टी मी विसरत नाही. विसरत नाही. विसरला तर बघाच, नाही तर मी पार्टनरला नाव सांगेल. माझी मोठी स्पर्धा आहे. चंदू शेठ, हा हे घ्या. हे काय बिघडलंय? बनवायला लागेल. अहो चंदू शेठ. हो चंदू शेठ, हे डिजिटल वॉच आहे. घड्याळ म्हणजे काय आहे ना, बिट्टीचा पळण्याचं जे टायमिंग आहे ना, ते तुम्हाला स्टॉप वॉचने नीट मोजता येईल. अच्छा अच्छा, म्हणजे मला हिच्यासोबत पळायचंय आणि मोजायचंय का? बिट्टी, तुझी स्पर्धा आहे ना, मला माहिती आहे ही स्पर्धा तूच जिंकणार. आणि तू जर ही स्पर्धा जिंकली ना तर हे वॉच तुझा. खरं? हो हो. अरे जिंकल्यावर काहीतरी बक्षीस हवं ना. त्यामुळे खूप जोरात प्रॅक्टिस कर. ओके चॅम्प? ये बात. चल. समर काका, मी स्पर्धा नक्की जिंकेल. That's the spirit. स्पर्धा तर मी पण जिंकणार आहे. बिट्टी, तू तर लॉटरीचं तिकीट आहेस का? तुलाही चांगला भाव मिळेल. कानाला आवाज येते काय का? आता कुठे गेला हा मुलगा? अरे समर नाही आला अजून? समर दादा बरे ना नाही आला तर परत कॉम्प्लेक्स देईल. कुठे गेला असेल पण तो? असेल वर झोपला असेल. झोपला? मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग आज हॉलिडे प्लॅन? प्लॅन काय? मी मस्त गोल गोल पुऱ्या करणारे, गौरी श्रीखंड करणारे म्हणजे बाहेरूनच आणणारे आणि छोले करूया. नंदाई अजून काय करायचं? अरे मी काय सांगणार, समरलाच विचार ना त्याला खायला काय हवंय ते. हा समर दादा, तुम्ही सांगा काय खाणार तुम्ही? गुलाबजाम खाणार की ते अजून काय असतं ते असतं ते असं चमच्याने खातात ते असं हे करून पास्ता? एक मिनिट. मी विचारतोय आपला हॉलिडे प्लॅन काय आहे? अरे आपला हॉलिडेचा प्लॅन, सुट्टीचा एकमेव प्लॅन आपला.
काय विसरले? सगळं मलाच लक्षात ठेवावं लागतं. काय आहे ना, सगळं मी लक्षात ठेवतो. समोर दादा तुम्ही मला सांगा, मी लक्षात ठेवून लक्षात ठेवेल की काय विसरायचं नाही ते. काय बोललो मी? ए रुद्र, तू पण विसरलास? आम्ही कमॉन यार, आपला सुट्टीचा यू वर्सेस मी. हो आय सी. ते होय. हा, तरी मी विचारच करत होते. म्हटलं कशाविषयी म्हणतोय हा. आत्ता आले लक्षात. भाई तुला परत पळवणार बहुतेक. अगं पण तुझ्या लक्षात येऊन काय उपयोग? आपल्या चॅम्पला आठवतंय का? कळलंय मला. अर्थात हॉलिडे क्रिकेट मॅच. एक्झॅक्टली. चला मग. ए बाबा नको 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 नको. आता अवघड आहे फार रे. नको. आणि आता ही सगळी मोठी झाली आहेत ना. क्रिकेट मॅच कुठे येऊन बसलायस तू? नाही. आणि तुला सांगू का समर, सुट्टीच्या दिवशी सगळ्यांनी एकत्र येऊन बसून नाश्ता करणं ही सुद्धा अवघड गोष्ट झाली आहे. क्रिकेट मॅच तर खूप दूर आहे. एक मिनिट काका. रुद्र तू काय बोलतोयस? म्हणजे तू आपली क्रिकेट मॅच खेळणं बंद केलंस? आर यू सिरियस? नाही तसं नाही. तसं नाही म्हणजे काय? सुट्टीच्या दिवशी नुसतं बसून खायचं आणि काम करायचं, तेही बसून. डूड, आळशी झालायस तू, आळशी. का? एक मिनिट. अच्छा, तू पेरू तोडण्याच्या स्पर्धेत हरलास म्हणून तुला आता खेळायचं नाही. येस, एक्झॅक्टली. समर, असं काही नाही. नाही, मग दुसरं काय कारण असू शकतं? बेसिकली तू स्पर्धेत हरलास म्हणून तुला आता माझ्यासोबत परत एकदा मॅच खेळायचं नाही. करेक्ट. अरे भाई, हा सरळ चॅलेंज करतो तुला. तू घाबरू नकोस. तू घाबरे? अरे कमॉन यार रुद्र. आय मीन कमॉन. मी पण लहानपणी हरायचो, पण म्हणून मी काय खेळणं नाही बंद केलंय. एकदा हरलास म्हणून काय तू खेळणं बंद करणार आहेस? दिस इज नॉट फेअर यार. अरे समर, माझा रुद्र घाबरत नाही बरं का कुणाला. अरे पण काम किती असतं आता त्याला. आणि तुम्ही काय आता शाळकरी मुलं राहिलात का? अरे वय वाढलं तशा जबाबदाऱ्याही वाढल्यात त्याच्या. म्हणून खेळ वगैरे मागे पडलंय रे सगळं. नंदिनी प्लीज. इतकं काय वय नाही झालेलं रुद्रचं. तरुण आहे तो. एक्झॅक्टली. आणि तुझ्या अति लाडामुळे ना जास्त नाजूक झालाय तो. समर, तू यायचंस तेव्हा किती छान मित्र होते याचे. चांगल्या मित्रांमध्ये राहत होता. आणि आता आत्या, हे बघ ते सगळं सोड. पण आत्ताचं कारण एकमेव आहे की तो हरला म्हणून त्याला खेळायचं नाहीये. नॉट फेअर रुद्र. आय मीन नसेल खेळायचं तर नको खेळूया, काही हरकत नाही. पण कळली तुझी स्पोर्ट्समॅन स्पिरिट. बॅट हँड. हा, बॅट हँड. आता बघूया कोण जिंकतं आणि कोण हरतं. आणि तुला माहितीये
रुद्र पैठणकर एकदा मैदानात उतरला की तो जिंकतोच. ओके ओके, मग आता आधी मॅच होणार आणि मग नाश्ता होणार. ओके, नाश्ता नंतर. चला काका चला. चंदू शेठ चला. चल. मी कशाला? अरे कशाला म्हणजे नाही नाही नाही. अरे तुम्हीच आमचे शास्त्री आहात. उठा ना, उठा सगळ्यांनी. चला चला उठा. अरे उठल्याशिवाय डिफोकस होणार नाहीये. प्लीज सांगतोय मी तुम्हाला. चला चला लवकर जाऊया. सिरियसली रेवती आंटी, तुला या समरवर विश्वास आहे? हा अशी मॅच खेळून रुद्रला हरवणार आहे आणि गौरीला घराबाहेर काढणार आहे. व्हॉट नॉनसेन्स. नौटंकी फक्त. नौटंकी नाही सुमित, माझ्या कामाची पद्धत हीच आहे. त्यामुळे काही खेळ खेळावे लागतात. तुम्हाला नाही कळणार कदाचित, पण तुमच्या मार्गातला अडथळा जर दूर करायचा असेल तर आधी तिच्या मुलीच्या नजरेत मला हिरो व्हावं लागेल. आणि त्यासाठीच हा रचलेला सापळा आहे. क्रिकेट. हो, माझ्या कामाची पद्धत हीच आहे. बोललो ना तुला. ते सगळं ठीक आहे, पण आपलं शिकार आणि तिचं पिल्लू कुठे आहे ते आलेच नाहीत. चंदूशेठ, गौरीजी आणि बिट्टीला पण बोलव ना. बिट्टीला खूप मजा येईल खेळायला. इकडे नाही काय? नाहीये. आलो बोलू. हा, जमतंय का बिट्टी? अगं हे काय अक्षर आहे का? नीट लिही बरं. पण आपण का अभ्यास करतोय? का म्हणजे अभ्यास नको करायला? मग काय उपयोग? आज सुट्टी. आज का करतोय आपण? आज आपण ना खेळू. बागेत पण जाऊ आपण. ते सगळं अभ्यास झाल्यावर कर आधी अभ्यास. आई पण खेळायचंय मला. बिट्टी, आधी अभ्यास मग सगळं. हा, आई चल खेळायला बागेत. नाही, आधी अभ्यास पूर्ण कर. नाही नाही चल. चला 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 खेळायला चला. चंदू काका, तुम्ही इकडे कसं काय? इकडे कसं काय म्हणजे? नाही म्हणजे सगळ्यांचा नाश्ता एवढा लवकर झाला? नाश्ता नो, क्रिकेट हो. काय काय म्हणजे? अगं ते समरदादा आहेत ना, त्यांनी सांगितलंय सगळ्यांनी खेळायचं मग नाश्ता करायचा. काय खेळायचंय? काय खेळायचं? काय खेळायचं? कोण म्हणलं खेळायचं? मला तर अभ्यास करायचा बाबा. अभ्यास अभ्यास. चंदू शेठ, तुम्ही माझ्या कामाची गोष्ट नका विसरू. क्रिकेट खेळते ना कोणीतरी? अरे वा, शाबास बिट्टी, कसली हुशारच तू. चल तुला वळतो बस देतो आता. ते काय नाही का, रुद्र दादा आणि ते समर दादा त्यांची मॅच आहे. चल जायचं का? आई पण अभ्यास नंतर. जर मी गेले नाही तिथे तर पार्टनर हारेल. चला चंदू शेठ, चला आई. मोठी प्लेअर आहे आई चल. हो, आले आले. ओके, कम ऑन. पैठणकर क्रिकेट लीग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चला टीम्स पाडूया. एक माझी टीम आणि एक रुद्रची टीम. बर. येस, आणि मी अंपायर. हा, म्हणजे तू रुद्रच्या टीमला जिंकवणार? नाही,
एक मिनिट. मी चिटिंग करत नाही आणि तोही करत नाही. हा असेल, पण तरी मला एक फेअर डिसिजन देणारं कोणीतरी हवंय. नंदाई, तू अंपायर. बरं चालेल. बरं ठीक आहे, पण 2 टीम कुठल्या असणार? ज्याच्या टीम मध्ये जायचंय त्याच्या मागे येऊन उभे राहा. फेअर इनफ.